नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण? मजेत आहात ना? मजेतच राहायला पाहिजे. मित्रांनो, आज आहे बैलपोळा आणि पोळ्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण गावाकडचा बैलपोळा बघणार आहोत. मराठवाड्यातील गावाकडचा बैलपोळा आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण गावाकडे कशा पद्धतीने बैलपोळा साजरा केला जातो, कशा पद्धतीने गावाकडचा बैलपोळा असतो, हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर मित्रांनो, आपण आता सध्या घरी हो बघा आणि आपल्यासोबत आपले अनिल भाऊसुद्धा आहे आणि ते पाठीमागे तुम्हाला एक गोरा वगैरे दिसत असेल बघा. तर लगेच आपण आता थोड्याच वेळामध्ये गावामध्ये जाऊ आणि बघू कसा पोळा भरतो, काय भरतो. तर चला, तुम्हाला हे आमचा गोरा दाखवून देतो एकदा पाठीमागचा. तर मित्रांनो, हा समोरचा आपला गोरा आहे बघा. पहा याला कसं आज पोळ्यानिमित्त कलर वगैरे लावला, शिंगाला गोंडा गिंडा बांधिला बघा. तर असा हा गोरा आहे, याला घेऊन जायचं आहे. पहा कसा पाहू लागला आपल्याकडं. हॅलो, काय चालू आहे? तर याला घेऊन जायचं आहे गावामध्ये पोळ्याला. आणि हे गोर आहे आणि इकडे बघा हे कारोडी. असे दोन ढोरं आमच्याकडे बघा. तर चला आता गावामध्ये भेटू. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा बैल सजवणं चालू आहे आता पोळ्यानिमित्त. आणि याला आता सजवून गोंडे गिंडे बांधून गावामध्ये घेऊन जायचं आहे. गावामध्ये पोळा भरणार आहे. तर वाडीवरती आपण आणि आपले काका विष्णू टेलरचा बैल आहे बघा. पहा किती खतरनाक आहे. तुम्ही आले इकडे तर याच्याजवळ ना घेऊ, तुम्हाला उचलून फेकम बरं का. तर मित्रांनो, आता हे बघा आपले सुखदेव बाबाची बैल आहे बघा. हे गणेश भाऊचे बाळू भाऊची बैल आहे. आणि इथं चालू आहे आता गोंडी बांधणं चालू आहे. आवरा पटापट, बैल चालले गावामध्ये. अमोल, हे गरीब बैल आहे, मारीत गिरीत नाही पहा, एकदम मस्त जोडी. काय चालू आहे? फुगे बांधन बैलाला. त्याच्या बैलासाठी काय मग आपलीच बैल आहे ते बांधा ना. मारीत नाही ना. हे बघा एकदम गरीब बैल आहे बघा. मी हात लावला त्याला लई आता. तर चला आता गावामध्ये जो वाटाणा आणखीन काही बैल असले दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा कपडे पण आणलेले पोळ्यानिमित्त बैलांना, नवे झालर झुला काही वगैरे बोलतात त्याला, झुला ना. तर बघा आता हे झुला घातल्यावर, कपडे घातल्यावर बघा किती छान दिसू लागले बैल. तर अशा पद्धतीने हा गावाकडचा बैलपोळा आहे. या कपड्यावरती पण बैलाची चित्र काढलेली. आणा पटापट आणा भाऊ, उशीर होऊ लागला पोळ्याला. चला पटापट. काय शाने माणसं आधी पाहिजे तिथं. चला पटकन. निवृत्ती भाऊ आणा पटापट, टाइम होऊन चालला, अंधार पडून डबल. तर मित्रांनो बघा, हे आता गावामध्ये बैल चालले बघा पोळ्यासाठी. हा काय नाही, चालू आहे व्हिडिओ बनवणं. तर पोळ्यासाठी गावामध्ये चालले बैल बघा, रानामधून घेऊन. तर मस्त पोळा भरणार आहे आता. पाऊस नाही आला पाहिजे फक्त. हे वातावरण असं झालेलं आहे बघा, आभळ आलेलं आहे भरपूर. तर ते अजून पाठीमागून बैल येऊ लागले.
राम राम. चालले का? चला चला पटापट चला. तर हे आपले बाळू भाऊचे बैल बघा, परभू नानाची. तर ही जोडी पण पहा, तुम्हाला कशी वाटते आम्हाला सांगा. तर चला, अजून भरपूर बैल येऊ लागले मागून रस्त्याने बघा. तर आपण आता गावामध्ये जाऊ आणि गावामध्ये भेटू पुन्हा. तर मित्रांनो, आपण आता गावामध्ये आलो बघा आणि महादेवाच्या मंदिरासमोर या ठिकाणी बघा किती बैल जमा झालेले पोळ्यासाठी. तर बघू शकता तुम्ही, मोठ्या प्रमाणावर बैल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी आता सगळे बैल जमा होणारे बघा, हळूहळू आता जमा होऊ लागले बैल. आणि सगळे बैल जमा झाल्यानंतर मग या साईडनं इकडून पाठीमागच्या साईडनं वेशीमधून गावामध्ये आपापल्या घरी घेऊन जाण्यात येतात हे बैल. तर पहा किती मोठ्या प्रमाणावर पोळ्यानिमित्त आपल्याला या ठिकाणी बैल पाहायला मिळतात. तर चला आणखी थोडं जवळ जाऊन बघू आपण या बैलांना. तर अशी बैल आहे बघा आणि असा हा गावाकडचा बैलपोळा आहे. राम राम. तर इकडं पण बघा किती बैल लाईनीमध्ये उभा केलेली. आणि तिकडं समोर पण बघा मंदिराकडं पण काही फोटो वगैरे काढणं चालू आहे आता लोकांची. अजून काही बैल या ठिकाणी येण्याचे बाकी बघा, त्यामुळं थांबलेले आहेत थोडं. हे मंदिर वगैरे बघा किती छान दिसू लागलं, महादेवाचं मंदिर. तर असे बैल आलेले आता पोळ्यामध्ये. काढा फोटो काढा पटापट. तर हा बैल बघा, मारत नाही ना भाऊ. सुनील भाऊ आम्हाला घेता काय? हे आमच्या सरपंचाचा बैल आहे बघा, आप्पा भाऊचा खिल्लारी बैल. ये कुठे गेला रे? सुनील भाऊ हां बोला ना. राम राम. राम राम. तर असे बैल आलेले आता पोळ्यानिमित्त गावामध्ये. तर अशा प्रकारे गावाकडचा बैलपोळा चालू आहे. समोरचा बैल कसा बघू लागला आपल्याकडं. तर आता थोड्याच वेळामध्ये पोळा फुटणार आहे. तर बघा आता पोळ्यानिमित्त किती छान वातावरण गावाकडे झालेलं आहे बघा. तर खूप छान असा पोळा चालू आहे, गावाकडचा पोळा, गावाकडचा बैलपोळा, मराठवाड्यातील गावाकडचा बैलपोळा आहे. तर मित्रांनो समोर बैलपोळा भरलेला आहे बघा. आणि या साईडनं हे सगळे बैल या साईडनं इकडे येणार आहे वेशीमधून. आणि इथं समोर बघा आंब्याच्या पानाचं तोरण वगैरे या ठिकाणी बांधलेलं आहे. आणि इकडं या वेशीच्या समोरच बघा इकडं मंदिराकडं गावकरी मंडळी बसलेले इकडं या ठिकाणी पारावरती पोळा बघण्यासाठी.
आणि हे पाठीमागं मंदिर वगैरे बघा किती छान वातावरण आता पोळ्यानिमित्त झालेलं आहे. आणि सगळे गावकरी मंडळी या ठिकाणी बसलेले बघा, पुढारी, सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील वगैरे सगळे जे अधिकारी आहे, पदाधिकारी ते सगळे या ठिकाणी बसलेले तर आता थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी पोळा फुटणार आहे बघा. शेलूद चारथा गावामधील हा बैलपोळा आहे. मराठवाड्यामधील शेलूद चारथा गावचा बैलपोळा आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहोत. तर मित्रांनो, लगेच आता पोळा फुटणार आहे या ठिकाणी. काही मिनिटामध्ये लगेच पोळा फुटणार आहे बघा. तर बघू शकता तुम्ही अंगावर ती बाळ्या. आता गाडी भरून घेतलं पाहिजे बोल.
तर ते आमचं ते घरचं आहे का ते असं करत होतं बावळ्यानी. तर मित्रांनो आपण आता पोळ्यामधून आलो बघा आणि या ठिकाणी आता घरी बैल आणले आणि इथं बघा आता पूजा वगैरे करणं चालू आहे बैलांची. आणि इथं समोर बाजावरती बघा हे जू ठेवलेलं आहे आणि आज पोळ्याच्या दिवशी बैलांना जू दाखवत नसते अशी परंपरा आहे. तर अशा पद्धतीने हा गावाकडचा बैलपोळा पार पडला बघा. तर पोळ्यामधून आलो आपण आता आणि इथं घरी पूजा करणं चालू आहे. अरे याचं काही नाही ते आमचं घरचं ते गोर आहे का डायरेक्ट घरात घुसलो बघ. हा तर ये सुनत आहे का ये संडा आता आरती करते लागते तुम्ही काय हे राहिले नाही 2 बैल. ते आता मागून पैसे दे ना एकटीच तर मित्रांनो असा बैलपोळा गावाकडचा बघा. तुम्हाला हा आमचा गावाकडचा बैलपोळा कसा वाटला हे आम्हाला सांगा. मराठवाड्यातील एका छोट्याशा खेडेगावामधला बैलपोळा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील एका तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरमधील एका छोट्या खेडेगावातला बैलपोळा आज आपण बघितला. तर तुम्हाला हा आमच्या गावचा बैलपोळा गावाकडचा बैलपोळा कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तो नाही केली का बाई केली तिनं ठेवली केली पोळी घातली का त्या बैलाला. घालायची ना म्हणलं आरती करते वारे ना रे नाही आरती जगते ती हे वारे नाही काय ना वारे राही ना राहू द्या आता आरती राहू द्या तशी जोवाळा. हा जाऊ द्या. अरे याला हे शिंगा हा त्याला घातले त्या बैलाला चारा पोळ्या. तर मित्रांनो तुम्हाला हा गावाकडचा बैलपोळा कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपण आता हा व्हिडिओ या ठिकाणीच पूर्ण करत आहोत. तर चला यानंतर पुन्हा भेटू अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद जय महाराष्ट्र.